नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट के चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आता सर्व सीईटीच्या एक्झाम झालेले आहेत, सर्वांचे निकाल लागलेले आहेत, स्कोर कार्ड सर्वांनी डाउनलोड केलेला आहे। तरी आता सीईटी झाली, स्कोर कार्ड डाउनलोड झालं, निकाल लागले सर्वांचे, तर याच्यानंतर पुढची प्रोसेस नेमकी काय करायचे हा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना पडत आहे। तर मी तुम्हाला सांगतो आज, तर आता हा रिझल्ट लागला तर याच्यानंतर आता असणार आहे ते म्हणजे कॉलेजचं रजिस्ट्रेशन आणि कॅप राऊंड हे कधीपर्यंत चालू होईल। तरी सर्वसाधारणपणे मे महिन्याच्या लास्टच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात याचं सर्व रजिस्ट्रेशन चालू होतील। आतापर्यंत बीएड, एमएड, त्याच्यानंतर LLB 3 इयर अशा बऱ्यापैकी सर्व एक्झामचे निकाल लागलेले आहेत आणि याचे रजिस्ट्रेशन चालू होतील। आता फक्त राहिले आहेत ते नर्सिंगचे एक्झाम, त्याच्यानंतर MST CET आणि LLB 5 इयर यांचे एक्झाम्स राहिलेले आहेत। सॉरी, याचे एक्झाम झालेले आहेत, काही काहींचे एक्झाम होण्याचे आहेत आणि काही एक्झाम होऊन रिझल्ट फक्त बाकी आहेत। तरी ज्यांचे राहिले आहेत रिझल्ट त्यांचे रजिस्ट्रेशन हे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात या दरम्यान चालू होतील। तरी याच्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, काय प्रोसेस असणार आहे ते आज या ठिकाणी आपण डिस्कशन करू। तरी सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना सांगतो, कॅप रजिस्ट्रेशन करताना तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल असणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व सांगतो मी। सर्वप्रथम तुमच्याकडे एज्युकेशनची सर्व डिटेल्स तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। जर समजा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी फॉर्म भरलेला आहे, म्हणजे कसं MBA, MCA आणि MEd या पदासाठी जर फॉर्म भरला असेल तर तुमच्याकडे 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन या सर्वाचे ओरिजिनल सर्व मार्कशीट असणं गरजेचे आहे। तसेच ज्यांनी ग्रॅज्युएशनसाठी फॉर्म भरला आहे म्हणजे 12वी नंतरच्या एज्युकेशनसाठी फॉर्म भरला आहे, म्हणजे जसं की LLB 5 इयर आणि MST CET या पद्धतीचे ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी 10वी 12वीचे ओरिजिनल मार्कशीट आणि सर्टिफिकेट असणं गरजेचे आहे फॉर्म भरताना। त्यामुळे ते तुम्ही सर्व काढून ठेवा डॉक्युमेंट्स, ते फॉर्म भरताना आपल्याकडे असणं गरजेचे आहे। आणि दाखल्या स्वरूपात म्हणायचं झालं तर तुम्हाला सांगतो, डोमासील सर्टिफिकेट आणि उत्पन्नाचा दाखला, त्याच्यासोबत कास्ट सर्टिफिकेट आणि ज्यांना नॉन क्रिमिनल लागतं अशा लोकांनी नॉन क्रिमिनल काढून ठेवणं गरजेचे आहे। हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। आता काही लोक फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म भरत असताना त्यांच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स नसतात, तरी तुम्ही आत्ताच त्या डॉक्युमेंटसाठी अर्ज करा। आत्ताच तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट, डोमासील, उत्पन्नाचा दाखला आणि नॉन क्रिमिनलवाल्यांनी नॉन क्रिमिनल काढून ठेवणं गरजेचं आहे। ते तुम्ही आत्ताच काढून ठेवा, म्हणजे जोपर्यंत रजिस्ट्रेशन चालू होतील तोपर्यंत ते तुम्हाला भेटून जातील किंवा त्याचं टोकन तरी भेटलं तरी चालेल। आणि महत्त्वाचं म्हणजे जे कास्टमध्ये लोक आहेत त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी काढणं कंपल्सरी आहे। जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे, ते तुम्ही काढून ठेवा। जर आत्तापर्यंत काढली नसेल तर आत्ता सध्या चालू करा प्रोसेस। आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे कास्ट व्हॅलिडिटी कशी काढायची, तो व्हिडिओ जाऊन पहा तुम्ही आणि त्या पद्धतीने प्रोसेस करून तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढून घ्या। जर त्याचं ॲडमिशन रजिस्ट्रेशन करताना कास्ट व्हॅलिडिटीचं टोकन जरी तुम्हाला भेटलं तरी खूप आहे, त्याच्यावर तुम्हाला ॲडमिशन भेटून जाऊ शकतं। कास्ट व्हॅलिडिटी नंतर दिली तरी चालेल। आपल्याकडे कसं असतं, कॅप राऊंडचा प्रोसेस ही तीन राऊंड असतात। पहिला राऊंड हा 15 दिवसाचा असतो, दुसरा 15 दिवसाचा, तिसरा 15 दिवसाचा, टोटल नाही म्हटलं तरी आपल्याकडे 45 दिवस गावतात। तोपर्यंत ही आपली व्हॅलिडिटी येतेच। जरी समजा नाही आली तर ते टोकन दाखवून आपण ॲडमिशन घेऊ शकतो। तिसऱ्या राऊंडपर्यंत आपल्याकडे सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल असणं गरजेचं आहे। जर तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स नाही भेटली, जसं की तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट ओरिजिनल नाही, नॉन क्रिमिनल ओरिजिनल नाही आणि कास्ट व्हॅलिडिटी ओरिजिनल नाही, तर तुमचा अर्ज हा ओपनमध्ये कन्वर्ट होऊ शकतो, तुम्हाला कास्टमधून ॲडमिशन भेटणार नाही। याच्यासाठी तुम्ही आत्ताच हे सर्व डॉक्युमेंट्सला अप्लाय करा आणि काढून घ्या। जर तुम्ही ऑलरेडी डॉक्युमेंट्स काढले असतील तर ते छानच आहे। त्यासाठी हे सर्व महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत। आणि हे रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला ज्यांनी CETचे फॉर्म भरले आहेत त्यांचं फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन होणार आहे। आणि ज्यांनी CETचा फॉर्म भरलेला नाही आणि तुम्ही डायरेक्ट हा कॅप राऊंडचा फॉर्म भरताय तरी तुम्हाला त्याची लेट फी म्हणून फॉर्म भरण्याची 800 किंवा 1000 रुपये फी आणि लेट फी ही 500 रुपये फी, अशी फी भरून तुम्हाला हा रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरला जाऊ शकतो तुमचा। या पद्धतीने ही सर्व माहिती आहे। कॅप राऊंडची डेट आल्यानंतर आपण त्याचा
व्हिडिओ बनवून आपल्या ग्रुपमध्ये टाकणार आहेच. तसेच आपला एक व्हॉट्सअपला ग्रुप आहे, त्याच्यामध्ये आपण डेट्स अनाऊन्स करतो. कोणत्या CETचा निकाल लागला किंवा कोणत्याचे CETचे हॉल तिकीट्स आले, कोणते CETचे रजिस्ट्रेशन चालू झाले, ते आपण आपल्या ग्रुपमध्ये टाकत असतो. तुम्हाला जर आमचा ग्रुप जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर जाऊन आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे डिटेल्स समजून जातील आणि त्याच्यामध्ये बरेच तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे पण समजून जातील. या पद्धतीने ही माहिती होती. तसेच तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची होती, ती म्हणजे CETचा रजिस्ट्रेशनचा फॉर्म कसा भरावा यासाठी मी एक व्हिडिओ तयार करणार आहे. ज्यावेळी ते रजिस्ट्रेशन चालू होतील त्यावेळी तयार करणार आहे. तरी तुम्ही कोण फॉर्म भरणार असाल त्याचा, म्हणजे शक्यतो सर्वच लोक फॉर्म भरणार आहेत, तर हा फॉर्म कसा भरायचा या संदर्भात आपण व्हिडिओ तयार करणार आहे. जर फॉर्म चालू झाल्यानंतर तो व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे. तो अपलोड केल्या सर्वप्रथम तुम्हाला तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा. म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम पहिल्यांदा ती नोटिफिकेशन येईल आणि तो व्हिडिओ पाहून तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म भरू शकता. जर याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल किंवा काय अजून एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याचा जो ॲडमिन आहे त्या ॲडमिनला पर्सनल मेसेज करू शकता. कॉल अजिबात करायचा नाही, कॉल उचलला जात नाही, तर तुम्ही त्याच्यावर मेसेज करू शकता किंवा या चॅनलच्या व्हिडिओच्या मध्ये आपल्याला कमेंट बॉक्समध्ये त्याचं तुम्ही प्रश्न विचारू शकता, त्याचं तुम्हाला नक्कीच उत्तर भेटेल. अजून काय तुम्हाला डाऊट असतील तर तुमच्यासाठी कमेंट बॉक्स ओपन आहे. व्हॉट्सअपला मेसेज पर्सनली तुम्ही सेंड करू शकता, फक्त कॉल करायचे नाहीत. या पद्धतीने ही माहिती आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. CETच्या तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.